तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण मराठी व्याकरण या विषयाची सिरीज करणार आहे आणि या सिरीजमध्ये पूर्ण जी सिरीज असणार आहे याच्यामध्ये आपण मोरा वाळंबे यांच्या मराठी व्याकरण या पुस्तकाचं संपूर्ण विश्लेषण आपण ओळ ना ओळ विश्लेषण करून आपण ह्यामध्ये बघणार आहे। तर ही सिरीज आपल्याला राज्यसेवा असेल किंवा कंबाईन एक्झाम असेल किंवा इतर सरळ सेवा भरती असतील, पोलीस भरती असेल, ह्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही सिरीज होणार आहे आपल्याकडे। त्यामुळे आता आपल्याला पहिल्या व्हिडिओपासून आपल्याला हे पूर्ण बघायचं आहे। तर आपलं पहिलं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये आपली भाषा, लिपी व व्याकरण। तर आपली जी भाषा आहे आपण तिला मातृभाषा म्हणू। ही मातृभाषा आपली मराठी ही आहे आणि ही मराठी व्याकरण आपल्याला ह्या सिरीजमध्ये आपल्याला पूर्ण पाहायचं आहे। तर आपली जी भाषा मातृभाषा आपण म्हणतो तर ही बोलीभाषा ही आहे काही जणांची, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांची, तिलाच मातृभाषा म्हणतो आणि तिलाच नियमबद्ध करून आपण प्रमाण भाषेमध्ये रूपांतरित करून तिचं व्याकरण आपण पाहणार आहोत। म्हणजे कसं, तर आपली बोलीभाषा असते घरामध्ये बोलली जाणारी, तीच आपली मातृभाषा आहे। आपले आई वडील आजी आजोबा ही भाषा बोलत असतात आणि तिलाच आपण नियमबद्ध करून काना मात्रा वेलांटी उकार प्रत्येक शब्दाचे, प्रत्येक अक्षराचे, प्रत्येक वाक्य कशा पद्धतीने लिहायचं असं नियमबद्ध करून आपण तिला प्रमाण भाषा करणार आहेत आणि तिचे नियम आपण पाहणार आहोत। तर भाषा हे आपलं संवादाचं साधन आहे हे आपल्याला माहीत आहे की भाषा ही कशासाठी उपयुक्त होते आपल्याला, तर आपल्याला संवाद साधण्यासाठी, म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात, जे विचार असतात, जे कल्पना येतात ते आपल्याला इतरांना, आपल्या शेजारी उभा असणाऱ्या व्यक्तींना, आपल्या घरामधल्या आई वडिलांना आपण सांगत असतो। तर ती भाषा म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे विचार जे आहेत ते व्यक्त करता येतात आपल्याला आणि त्याचं ते काय आहे, एक माध्यम आहे, साधन आहे संवाद साधण्याचं, बोलण्याचं हे साधन आहे, हिला भाषा म्हणतो। तर बघा आता आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये की आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट आपण मागतो। म्हणजे आपण काय म्हणतो, मला पाणी पाहिजे, जर पाणी मागायचं असेल आपल्याला, किंवा पुस्तक आपल्याला हवं असेल तर आपण काय म्हणतो, मला पुस्तक हवे आहे, असं आपण सांगतो, आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करून दाखवतो। म्हणजे पाणी पाहिजे आहे तर आपण काय करतो, ओंजळ घेतो, असं म्हणतो पाणी पाहिजे आहे, किंवा आपण चहा प्यायचा आहे म्हणलं तर असं म्हणतो, खुणेनं दाखवतो। एकतर आपण शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होतो, बोलतो, किंवा आपण खुणा करून सांगतो। त्यावरून मग आपल्याला ओंजळ केली आपण, अशी ही खून केली की आपल्याला काय वाटतं की मला पाणी हवे आहे। मित्राचा निरोप घेताना आपण काय करतो, हातवारे करतो, हात हलवतो, आपल्या मनात अनेक विचार येतात, आपण शब्दांनी ते विचार काय करतो, बोलून दाखवतो। आपल्या मनात अनेक भावना येतात, कधी आपण आपुलकी दाखवतो, कधी आपण रागवतो, अशा भावना आपण शब्दांनी बोलून दाखवतो। आपल्या मनात अनेक कल्पना येत असतात। तर बघा आपल्या मनात अनेक भावना येतात, अनेक विचार येतात, कल्पना येतात, ह्या आपण काय करतो, इतरांना शब्दांनी काय करत असतो, बोलून दाखवत असतो, सांगत असतो त्याला। आणि त्यासाठी आपल्याला काय पाहिजे असते, भाषेची आवश्यकता। त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, शब्दाची आवश्यकता असली पाहिजे। शब्द आपल्याला त्या ठिकाणी लागत असते। म्हणजे आपल्याला पाणी पाहिजे आहे म्हटलं तर एक पदार्थ आहे, आपल्याला द्रावण आहे, त्या द्रावणालाच आपण पाणी म्हणतो। पाणी हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो आणि मग आपण तो काय करतो, बोलून दाखवतो। तर ती भाषा हे काय, एक संवादाचं साधन आहे आणि त्याला आपण काय केलेले आहेत, शब्द दिलेले आहेत। तर बघा आता हे शब्दातून आपण व्यक्त करत असतो। तर आपण एकमेकांशी बोलतो, कधी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून बोलते, म्हणजे एखादी व्यक्ती असेल समूहाला उद्देशून बोलते म्हणजे काय करते, तर भाषण करते। समूह आहे, पुढे भरपूर लोक बसलेले आहेत, त्या लोकांना उद्देशून बोलणे म्हणजे आपण भाषण करणे असं म्हणतो। किंवा आपण दोघं जण आहेत, एक मी आहे, माझ्या शेजारी माझा मित्र बसलेला आहे, त्याला मी बोलतोय, तो मला बोलतोय, तर ह्याला आपण काय म्हणतो, संभाषण असं म्हणतो। आणि व्यक्ती समूहाला म्हणजे बऱ्याच लोक बसलेले आपण एकटाच बोलतोय तर त्याला आपण काय म्हणतो, भाषण म्हणतो। असं बोलण्यातून आपल्याला काय होतं, तर आपण मन मोकळं केल्याचं समाधान मिळतं आपल्याला। म्हणजे आपल्या मनात कल्पना आली, विचार आले तर ते आपल्याला इतरांना सांगावेसे वाटतात।
आपण आपल्या मित्रांना सांगतो, घरात आईला सांगतो, वडिलांना सांगतो, भावाला सांगतो, बहिणीला सांगतो, पत्नीला सांगतो. तर हे विचार येतात आपल्या मनामध्ये, कल्पना येतात आपल्या मनामध्ये, काही अनुभव असतील, हे अनुभव आपण काय करत असतो, शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो, म्हणजेच भाषेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. तर इथं भाषा ही काय, एक संवादाचं साधन आहे. आपल्याला संभाषण करते, आपण एकमेकांशी बोलतो, संभाषण करतो, किंवा समूहाला उद्देशून बोलतो, म्हणजे काय करतो, भाषण करतो. तर असंच पशुपक्ष्यांचंही असतं. पशुपक्ष्यांच्या जगात आपण डोकावलं तर आपल्याला काय दिसल, तर चिमणी चिवचिव करते, म्हणजे चिमणीची ती भाषा आहे. कावळा काव काव करतो, कावळ्याची भाषा आहे ती काव काव करण्याची. तो त्याच आवाज, तो कावळा तो फक्त तोच आवाज काढू शकतो, काव काव. चिमणी चिव चिव असाच आवाज काढू शकते, मांजर म्याव म्याव असाच आवाज काढू शकते, गाय हंबरते, सिंह गर्जना करतो, घोडा खिंकाळतो, तो आवाज काढू शकतो तेवढाच. म्हणून त्याचीही ती काय, संवादाची भाषा आहे. कुत्रा भुंकतो, ही त्याची भाषाच आहे संवादाची. तर पशु पक्षी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात. ती पशुपक्ष्यांची भाषाच असते. तिला काय म्हणतो आपण, पशुपक्ष्यांची भाषा असं म्हणतो त्याला. चिमणीला तेवढाच आवाज काढता येतो, चिव 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 चिव. कावळ्याला काव 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 असाच आवाज काढता येतो. म्हणून मग आपल्याला ह्याच्या पुढे गेलं तर भाषा 2 प्रकारच्या आहेत असं आपल्याला सांगता येतं. ते आपण पुढे बघणारच आहोत. 2 म्हणजे काय, एक स्वभावता, म्हणजे स्वभावानं जी आलेली किंवा निसर्गता आलेली. जसे की चिमणीचं चिवचिव करणं हे निसर्गता आलेलं आहे, तर नैसर्गिक किंवा स्वाभाविक म्हणतो. आणि दुसरी काय असते, कृत्रिम भाषा असते, सांकेतिक भाषा असं तिला म्हणतो. तर ते आपण पाहणार आहोत. स्वाभाविक म्हणजे चिवचिव करते, चिमणी चिवचिव करते, म्हणजे चिमणीला फक्त तिचा तेवढाच आवाज काढता येतो, म्हणून ती चिवचिव करते असं म्हणतो. तर तिची ती निसर्गानं दिलेली तेवढे आवाजाची तिची क्षमता आहे, आणि तेवढाच आवाज ती काढू शकते, नैसर्गिक आवाज. पण मनुष्य प्राण्यामध्ये बघा, मनुष्य काय करतो, लहानपणापासून वेगवेगळे आवाज काढायला शिकतो. म्हणजे चिमणीसारखा फक्त तो चिवचिववर थांबत नाही, तर वेगवेगळे आवाज काढायला शिकतो, आणि त्यावरून भाषा नवीन आत्मसात करतो. त्याला कृत्रिम असं म्हणलं पाहिजे, सांकेतिक असं म्हणलं पाहिजे. जी ओरिजिनल आहे आवाज तेवढाच राहिला तर ते झालं नैसर्गिक, किंवा त्यालाच आपण स्वाभाविक म्हणतो. आता बघा, आपल्याला भाषेची व्याख्या पाहिजे आहे. भाषा कशाला म्हणायचं, आपण बोलतो, बोलण्याचा व्यवहार करतो, त्याला आपण भाषा म्हणतो. म्हणजे भाषेच्या माध्यमातून काय साधतो आपण, तर आपण काय, आपलं साध्य काय करतो आपण भाषेच्या माध्यमातून, तर साध्य असं करतो, तर भाषा म्हणजे आपल्या मनात येणारे विचार, भावना, अनुभव आणि कल्पना हे व्यक्त करण्याचं म्हणजे दुसऱ्यांना सांगण्याचं साधन, म्हणजेच काय असतं, भाषा असते. भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन. साधन म्हणजे माध्यम, मीडियम, हे काय आहे, भाषा आहे. कशाचं, विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन. कित्येक वेळेस तरी हा प्रश्न पडलेला आहे आपल्याला परीक्षेमध्ये. कुठले, कंबाईनमध्ये असेल, PSI STI असिस्टंट असेल, ASO असेल, राज्यसेवेमध्ये असेल, हा प्रश्न पडलेला की भाषा म्हणजे काय. तर भाषेची व्याख्या बघा, आहे तसे शब्द आपल्याला विचारतात, आणि आहे तशी व्याख्या आपल्याला माहीत असली पाहिजे. तर भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन, त्याला आपण काय म्हणतो, भाषा असं म्हणतो. तर ह्या भाषा याची व्याख्या बघितली आपण. तर भाषा म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये जे विचार येतात, विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं, म्हणजे व्यक्त म्हणजे दुसऱ्यांना सांगण्याचं साधन, मीडियम, म्हणजेच काय असते, भाषा असते. हे आपण शिकलो. आता आपल्याला ही जी आहे भाषेची अभिव्यक्ती कशी होते, अभिव्यक्ती म्हणजे भाषा बाहेर कशी पडते आपल्यातून, ते आपल्याला बघायचं. अभिव्यक्ती म्हणजे काय, आपण ती व्यक्त कशी करतो, म्हणजे आपल्या मनामध्ये विचार, भावना, कल्पना, अनुभव हे सगळं असतं, येत असताना आपण ते दुसऱ्यांना सांगतो. म्हणजे सांगतो म्हणजे काय, व्यक्त होतो आपण. तर ती अभिव्यक्ती कशी करतो बघा. आता आपल्या मनात विचार येतात, भावना जागृत होतात. म्हणजे आपल्या मनात विचार आला, आता या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, फिरायला जायचं आहे, महाबळेश्वरला जायचं आहे, तर हे विचार आपण कुणाला तरी सांगतो.
आणि ते सांगण्यासाठी आपल्याला कशाची, कुठल्या साधनाची गरज पडते, तर भाषेची गरज पडते. आपले हे विचारही भाषेच्याच माध्यमातून होत असतात. आपल्या मनात येतं की महाबळेश्वरला जायचंय, तर हे मनात शब्द तयार होत असतात. तर आणि हे शब्द आपल्याला सांगावे लागतात पुढच्याला. आपण सांगतो की आपल्याला महाबळेश्वरला जायचंय, तर हे व्यक्त करण्याचं साधन, ही अभिव्यक्ती आपण बघा कशी करतो. त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कळवतो, सांगतो. म्हणजे आपल्या मनात विचार आल्या, भावना आल्या, हे आपण सांगतो दुसऱ्याला. आपल्याला आश्चर्य वाटलं, आपण बहुवया उंचावतो, असं आश्चर्य, बाबा आश्चर्य वाटणे. आपल्याला नापसंती दाखवायची, आपण लगेच मान हलवतो. नापसंती दाखवायची म्हटलं की, किंवा हात हलवतो. आपल्याला रागवायचे असेल तर आपण डोळे वाटारतो, मोठे डोळे करून बघतो रागवायचे म्हणलं तर. अशी ही आपली हावभावाची भाषा असते. हावभाव, त्याला आपण काय म्हणू शकतो, हावभावांना हातवारे करून केलेली भाषा. संकेतिक आहे, संकेत ठरलेले आहेत की रागवायचं म्हणलं की डोळे वाटारणे, हे संकेत ठरले. त्याने हे पण आपण ठरवून दिलेले आहेत संकेत. आपल्या भाषेचेच हे एक अंग आहे संकेत. म्हणजे आपल्याला रागवायचे म्हणजे की डोळे वाटारले म्हणजे हा रागवतोय. नापसंती दाखवायची म्हणलं की मान हलवली म्हणजे नापसंती दाखवली. असे हावभाव केले, आश्चर्य वाटलं म्हणजे आपण भुवया उंचावल्या. तर ही काय हावभावाची भाषा, ह्यालाच आपण सांकेतिक पण म्हणू शकतो. आता बघा, भाषा आपण मगाशीच म्हटलं की भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे. एक स्वाभाविक, त्यालाच आपण काय म्हणतो, नैसर्गिक असं म्हणतो. आणि दुसरी कृत्रिम, तिलाच आपण सांकेतिक, चिन्ह वगैरे ठरलेले असतात. जसं की आता मी सांगितलं, आपल्याला रागवायचं म्हणलं की डोळे वाटारले की त्याच्यातून अर्थ गेला की हा रागवला आहे. हे असे संकेत ठरलेले असतात. तर बघा आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. सरळ आपण प्राण्यांची भाषा आपण म्हणतो. त्यांना चिमणीला एकच आवाज येतो, चिव 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 करायचा. ह्याच्यापेक्षा दुसरा आवाज किंवा साऊंड तो काढू शकत नाही चिमणी, किंवा तिनं शिकण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तिला बुद्धी नाही. तिच्यामुळं ती भाषा म्हणलं की कोणती झाली, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. आवाज, चेहरा, हावभाव याच्या खुणाने होणारी भाषा. चेहऱ्यावरील फरक, हातवारे, अंगविक्षेप मनुष्याबरोबर पशुपक्ष्यामध्येही अवगत असते ही भाषा, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. आणि आता बघा, कृत्रिम किंवा सांकेतिक. आता मनुष्याला एकच आवाज आहे, पण मनुष्यानं दुसरे वेगवेगळे आवाज शिकला. अ म्हणायचे म्हणलं की त्याचा आवाज, क म्हणायचंय कचा आवाज, क्ष म्हणायचंय क्षचा आवाज, ज्ञ म्हणायचंय ज्ञेचा आवाज. असे आवाज शिकून तयार केलेली, खुणेने केलेली बोलण्याची भाषा. मनुष्याची भाषा ध्वनिमय संकेताची भाषा, शब्दमय भाषा, ज्याच्यामधून शब्द बाहेर पडतात, अशी भाषा त्याला म्हटलं जातं कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. कृत्रिम. आता बघा, दोन्हीमध्ये फरक ओळखायचा झाला तरी एकच, स्वाभाविक किंवा नैसर्गिक, आणि दुसरा आहे कृत्रिम किंवा सांकेतिक. फरक कसा आहे? स्वाभाविक म्हणजे कुठलं की चिमणीचं चिवचिव करणं, कावळ्याचं कावकाव करणं, कुत्र्याचं भुंकणं, घोड्याचं खिंकाळणं, त्यांना तेवढेच आवाज येत असते, त्याच्या बाहेर काय आवाज येत नाही. ही त्या प्राणीमात्राची जी भाषा आहे त्याला काय म्हणायचं, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. कारण त्यांना निसर्गानं तेवढा आवाज दिलेला आहे, तो तेवढाच आवाज बाहेर काढू शकतात. मनुष्यालाही तेवढाच दिलेला आहे, पण मनुष्यानं तो काय केला, आत्मसात केला, नवीन आवाज शिकला, आणि नवीन शिकल्यामुळं ती काय झाली, कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा झाली आपली. तर आता आपण जी भाषा शिकणार आहे मराठी, ही कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेमध्ये बोलते. बघा, मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा. संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा बरं का. म्हणजे आपण डोळ्याने वटारणे, आता हे संकेत ठरला रागवण्याचा, ही हावभावाची भाषा. यांची गणना कशात होते, कृत्रिम भाषेमध्ये होते. संकेत ठरलाय आपल्याला, असं बाय बाय टाटा करायचंय म्हणजे निरोप घ्यायचा आहे, ही संकेत ठरलेला, हात हलवला म्हणजे ही निरोप घ्यायचा आहे. ही संकेत केलेली हावभावाची भाषा, ह्यांची गणना कशामध्ये होते, कृत्रिम भाषेमध्ये होते. कृत्रिम. फरक आता आपण मगाशी बघितलं तसं. नैसर्गिक म्हणजे काय, एक आवाज निसर्गाने दिलेला असतं, त्याच्यामध्येच जे काय घोड्यांना खिंकाळलं ती झाली त्याची नैसर्गिक. पण मनुष्यानं नवीन आवाज तयार केले, ह्या व्होकल कॉर्डचा वापर करून ह्याच्यामधून काय केले, नवीन आवाज काढले, ती झाली त्याची कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा
किंवा संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा यांची गणना कशामध्ये होते? कृत्रिम भाषेमध्ये होते. आता बघा, भाषा आपण जी म्हणतो, आता भाषा म्हणायला लागलो, मराठी ही एक भाषा आहे, आपल्याला ती शिकायची आहे. तर भाषा म्हणजे नेमकं काय? तर भाषा हा शब्द भाष ह्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे काय? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. ही आहे तशी व्याख्या आपल्याला विचारलेली परीक्षेमध्ये. भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे काय? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आणि तो शब्द भाष ह्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. भाष हा शब्द संस्कृत धातूपासून. पुढे आपल्याला आता व्याकरणाची नियमावली शिकताना त्याच्यामध्ये धातू वगैरे काय म्हणायचं ते आपण शिकणार आहे. ते क्रियापदाचं मूळ रूप असतं का काय असतं का काय असतं हे आपण. तर त्या धातूपासून भाषा शब्द आलेला आहे, संस्कृत धातूपासून. तर त्याचा अर्थ काय आहे? भाषा म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आता माझ्या शेजारी एक मनुष्य उभा राहिला आहे आणि त्याला मला बोलायचं आहे. तर त्याला आपण ज्या शब्द बोलतो त्याच्यावरून काय ठरली जाते? ती भाषा. मी जर त्याला मराठीमध्ये बोलायला लागलो, म्हणजे आपण म्हटलं तुझं नाव काय, असे शब्द आपण वापरले तर ती मराठी भाषेमध्ये बोलणं असं म्हणतो. पण मी जर त्याला म्हणलं व्हॉट इज युअर नेम, तर जे शब्द व्हॉट इज युअर नेम हे जे शब्द वापरले ती भाषा म्हणजे कोणती? इंग्रजी भाषा. ह्या शब्दावरून आपण ते ठरवणार आहे. तर ते काय? भाषा म्हणजे काय? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, त्याला भाषा म्हणायचं. तर आपल्या मनाची विचार बोलून दाखवणे हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे. तर मगाशीच भाषेची व्याख्या सांगितली त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये जे विचार, भावना, अनुभव, कल्पना हे येतात ते व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय आहे? भाषा आहे. तसेच आपले विचार आपण लिहूनही दाखवतो. आता ठीक आहे, बोललो आपण, बोलल्यानंतर मग आपण काय केलं? जे आपण आवाज काढतो ते आवाज चिन्हानं दाखवायला सुरुवात केली. चिन्हानं दाखवायला म्हणजे काय? अ काढलं तर अचं चिन्ह लिहायला लागलो आपण. अ काढलं, अचं चिन्ह लिहायला लागलो. ब हा आवाज काढला, बचं चिन्ह लिहायला लागलो. म्हणजे आपण काय करतो? ते आवाज आपण काय केले? कागदावर आणले चिन्हानं. आणि त्यालाच आपण काय म्हटलं? मग वर्ण म्हटलं त्या चिन्हाला. आणि त्याच्यापासूनच आपण काय केलं? लिपी. हे जे चिन्ह आहेत, आवाजाचे जे चिन्ह आहेत ते म्हणजे त्याचा वापर करून आपण काय केली? लिपी तयार केली, एक लिपी. आणि त्या लिपीचा शोध लागल्यामुळं आपल्याला काय शक्य झालं? लेखन शक्य झालं. बघा, चिन्ह लिहिले वेगवेगळे. अ हा आवाज निघाला त्याच्यासाठी आपण एक चिन्ह लिहिलं. ब हा आवाज निघाला त्याच्यासाठी एक चिन्ह लिहिलं. क हा आवाज निघाला त्याच्यासाठी एक चिन्ह लिहिलं. असे चिन्ह आपण एकत्रित करून त्याच्यापासून काय केली? लिपी तयार केली. आणि ह्या लिपीचा शोध लागल्यामुळं लिहिण्यासाठी बघा आपण लिपी वापरतो आणि लिपीचा शोध लागल्यामुळं आपल्याला काय शक्य झालं? लेखन शक्य झालेलं आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला परीक्षेमध्ये काय? कशाचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन शक्य झालेलं आहे? तर लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झालेलं आहे? लेखन शक्य झालेलं आहे. लिपीचा शोध लागल्यामुळे आपण लिहायला शिकलो. आणि लिहायला शिकल्यामुळं आपल्या मनात आता ह्या क्षणी जे विचार आलेले आहेत, आपल्याला एखादी गोष्ट सुचली तर ती आपण काय करू शकतो? लिहून ती काय करू शकतो? जतन करून ठेवू शकतो. जतन म्हणजे सेव्ह करून ठेवू शकतो. आणि मग आपण ती गोष्ट आपण दुसऱ्याला वाचायला देऊ शकतो. म्हणजे आपल्या मनात विचार आला की आपण लगेच सांगण्याची गरज राहिली नाही आता. तर ती आपण लिहून ठेवली. मग ती लिहून ठेवलेली जी आपली कल्पना आहे, विचार आहे, ते पिढ्यानपिढ्या पुढे कोणालाही वाचायला आपण काय करू शकलो? लिहून आहे तसे ठेवू शकलो. का लिपीची गरज लागली? तर आत्तासारखी व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हती. म्हणजे बोललं की ते जतन करून ठेवायला. म्हणून त्यांना काय करावं लागलं? चिन्ह, जे आवाज आहेत ते आवाजाचं चिन्हात रूपांतर करावं लागलं. आणि त्या चिन्हाच्या माध्यमातून लिपीचा शोध लावावा लागला आणि त्याच्यामध्ये ते विचार लिहून ठेवावे लागले. जर व्हिडिओ रेकॉर्डिंग असती तर आपल्याला कशाला गरज लागली असती लिपीची, लिहायची? बरोबर. आपल्या मनात विचार आले लगेच आपण व्हिडिओच्या पुढे येऊन सांगितलं असतं आणि ते रेकॉर्डिंग करून आपण ते तसं सेव्ह करून ठेवलं असतं, जतन करून ठेवलं असतं. बरोबर का? पण तशी सुविधा नसल्यामुळं आपल्याला आपल्या मनातलं विचार आपल्याला सेव्ह करून ठेवण्यासाठी, जतन करून ठेवण्यासाठी, पुढच्या पिढीला ते विचार आपल्याला देण्यासाठी आपल्याला काय करावं लागला? लिपीचा शोध लावावा लागला. आणि त्याच्यामुळं शोध लागल्यामुळं आपल्याला
लेखन शक्य झालं. हे भाषा जी असते आपल्या त्या भाषेच्या विकासामधला हा एक टप्पा आहे लेखनाचा. म्हणजे आपण भाषा शिकतो तर नुसतं आपण भाषा ऐकतो, ऐकून आपण भाषा शिकतो, बोलायला लागतो, बोलूनही आपल्याला थांबवता येत नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, त्याचं लेखन करावं लागतं. लेखनाबरोबरच आपण लिहिलेलं समोरच्याला वाचायलाही आलं पाहिजे. असे हे भाषेचे टप्पे असतात त्याच्यामधलं. तर बघा आता भाषेचं महत्त्व काय आहे, काय महत्त्व आहे भाषेचं. भाषेचं महत्त्व असं आहे की संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे भाषा. म्हणजे आपल्या मनात विचार आला आणि आपण तो बोलून दाखवला, आणि आपण जो पुढच्याला बोलून दाखवला तो विचार आणि पुढच्यानं ऐकला, तर नेमकं आपल्या मनात काय आलेला आहे विचार आणि तो आपण बोलून दाखवला आणि पुढच्यानं ऐकलाय, हे ऐकणाऱ्याला बरोबर कळालं पाहिजे. नाहीतर आपल्या मनात विचार आलेला आहे महाबळेश्वरला जायचं आहे आणि आपण त्याला म्हटलं की महाबळेश्वरला जायचं आहे आणि त्यानं ऐकलं वेगळंच मुंबईला जायचं आहे, तर हे काय झालं, मिसकम्युनिकेशन झालं. याला आपण म्हणू शकतो मिसकम्युनिकेशन. मग ही भाषा आपल्याला आपल्या मनातला आलेला विचार त्याला बोलून दाखवला आणि बोलणाऱ्यानं तो योग्य रीतीनं ऐकला, तर हा जो संवाद झालेला आहे ह्या संवादाचं प्रभावी माध्यम म्हणजे भाषा आहे. आपण जे बोलतो तेच त्याला योग्य रीतीनं कळालं पाहिजे. त्यानं वेगळा विचार केला नाही पाहिजे, आपल्या शब्दाचा वेगळा अर्थ त्यानं घेतला नाही पाहिजे. अर्थ आपला काय घेतला पाहिजे, आपल्याला जो पाहिजे, आपल्याला त्याला तो अर्थ द्यायचा आहे तोच अर्थ त्यानं काय केला पाहिजे, घेतला पाहिजे. त्यालाच भाषा म्हटलं जातं आणि हे संवादाचं प्रभावी माध्यम आहे. आपण जर एखाद्याला म्हटलं खाली बस, तर त्यानं बरोबर ऐकलं पाहिजे आणि खालीच बसला पाहिजे. नाहीतर खाली बस म्हणण्याच्या ऐवजी त्यानं उडी मारली तर हे चुकलं. आपण बोललो आणि त्यानं वेगळंच ऐकलं, किंवा बोललो ऐकलं पण त्याचा विचार वेगळाच केला आणि त्यानं त्याचा वेगळाच अर्थ लावला, असं व्हायला नाही पाहिजे. तर त्यासाठी भाषा हे येणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. मग ते संवाद साधण्याचं काय आहे, प्रभावी माध्यम आहे. आपल्या मनात आलेले विचार आपण इतरांपर्यंत जे पोचवतो त्या संवादाचं प्रभावी माध्यम आहे. तर भाषा म्हणजे काय, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा असा पूल आहे, तो महत्त्वपूर्ण पूल भाषा. आता बघा पुढचं काय, भाषा संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे आपण शिकलो. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच भाषा. आपले विचार, भावना, कल्पना, अर्थछटा नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक असतं. भाषेवरची आपली कमांड ज्याला म्हणतो प्रभुत्व, ते कशासाठी आवश्यक आहे, आपल्याला बोलायचंय काय हे नेमकेपणानं पुढच्याला कळालंच पाहिजे, त्यासाठी प्रभुत्व आवश्यक आहे. आपले बोलणे, विचार करणे हे भाषेच्या माध्यमातूनच घडत असते. भाषेचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. भाषेमुळे आपले सर्व जीवन व्यवहार सुरळीत होत असतात. भाजी मंडईतून भाजी आणण्यापासून एखाद्या ग्रंथाच्या अभ्यासापर्यंत आपल्याला कशाचं गरज असते, भाषा ही आपल्याला काय करत असते, उपयुक्त ठरत असते, तिची आपल्याला साथ करते. आपल्या विकासासाठी भाषा आपल्याला आयुष्यभर मदत करते. व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासासाठीही भाषेचे योगदान मोठे आहे. समाजाच्या विकासात अनेक विचारवंत असतात, तत्त्वज्ञ, कवी, लेखक यांचा सहभाग असतो आणि त्यांचे विचार जतन करण्याचे, मी मगाशी सांगितलं तसं विचार सेव्ह करण्याचे काम कोण करत असतं, भाषा करतं. समजा एखाद्या कवीनं, आता बघा ज्ञानेश्वरांनी आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेवरती टीका केली आणि ज्ञानेश्वरी लिहिली, तर त्यांना त्यांचे विचार त्या टीकेमधून आपल्या पुढे मराठी भाषेमध्ये सांगितले. त्यांच्या मनात जी विचार आले, भगवद्गीतेच्या श्लोकाच्या भाषांतर करताना, संस्कृतचं भाषांतर मराठीमध्ये करताना त्यांना त्याच्यावरती त्यांना जो अर्थ कळाला त्या संस्कृत श्लोकाचा, तो मराठीमध्ये त्यांना सांगितला आणि त्याच्यामधून आपल्याला त्यांचेही विचार त्याच्यामध्ये मिसळून आपल्याला सांगितले. आणि ते कशामध्ये झालं, भाषेच्याच माध्यमातून झालं आणि ते त्यांना लिहून जतन केलेलं होतं. आता मगाशी सांगितलं आपल्याला लिपीची त्यासाठीच गरज पडली, नाहीतर व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आता मी जसं सांगतोय तुम्हाला तसं त्यांना सांगितलं असतं, लिपीची गरजच पडली नसती. पण लिपीची गरज आहे आपल्याला. तर विविध लहान मोठी कामे करण्यासाठी माणसे समाजात असणार, अशा असंख्य माणसाच्या जडघडणीत भाषेचे योगदान महत्त्वाचे असते.
आपली संस्कृती भाषेच्या माध्यमातूनच विकसित होत असते, हे आपल्याला माहीतच आहे. भाषेचं संस्कृतीच्या विकासासाठी भाषेचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपले प्रभावी संवादच झाला नाही तर संस्कृतीचा विकासच कसा होईल. एकमेकांना बोललो नाही, आपली भाषा योग्य नसली, आपली भाषेमध्ये बऱ्याच मोठ्या कमतरता असल्या, शब्द नसले, भाषेमध्ये कमी शब्द असले तर आपल्याला जे सांगायचं आहे ते पुढच्याला प्रभावीपणे आपण सांगू शकणार नाही आणि पुढचा तो ऐकू शकणार नाही आपले विचार, आणि त्याच्यामुळं संस्कृतीचा विकास होणार नाही. त्याच्यामुळं भाषा हे संस्कृतीच्या विकासामध्ये फार महत्त्वाचं साधन आहे. आपल्याला एक मीडियम फार महत्त्वाचं आहे. बघा, शालेय अभ्यासात, महाविद्यालयीन अभ्यासात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात आणि त्या विषयांचा अभ्यास करताना गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, तत्त्वज्ञान असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, ह्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास जो करत असतो तो आपण भाषेच्या माध्यमातूनच करत असतो. ते भाषा आपल्याला तो विषय समजून सांगण्यासाठी भाषा आपल्याला महत्त्वाची ठरते. विज्ञानाचा एखादा कन्सेप्ट आहे, आपल्याला तो सांगायचा आहे, तो आपण भाषेच्या माध्यमातूनच सांगतो. की बाबा काय की अणू असतो, त्या अणूमध्ये केंद्रक असतं, केंद्रकामध्ये असतो प्रोटॉन, त्याच्यामध्ये असतो न्यूट्रॉन, बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतात. हे आपण सांगतो कशाच्या माध्यमातून? भाषेच्याच माध्यमातून आपण काय करत असतो, हे आपण करत असतो, त्याचा अभ्यास आपण करत असतो. म्हणून भाषेचे महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भाषेचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपली मातृभाषा ही मराठी असल्यामुळं आणि आपण लहानपणी घरामध्ये ह्याच भाषेतून शिकत असल्यामुळं आपल्याला आपल्या जडणघडणीसाठी ह्या भाषेच्या अभ्यासाचं महत्त्व फार आहे. त्याच्यामुळंच आपल्याला मराठी भाषा शिकायची. आणि आपण एखाद्या सरकारी कार्यालयात लागलो तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, विविध पत्रव्यवहार करावे लागतात, वरिष्ठांना पत्र लिहावे लागतात, वरिष्ठांना विषय समजून सांगावे लागतात. आणि हे कशामधून होणार आहे? भाषेच्या माध्यमातूनच होणार आहे. आणि आपली राजभाषा ही काय आहे? मराठी. आपल्याला मराठी भाषेमधूनच व्यवहार करावा लागतो. त्यामुळं आपण अधिकारी होणार आहे तर आपल्याला भाषेचं हे ज्ञान हे आत्मसात झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे आपण सामान्य नागरिकांनाही पत्र देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला भाषा आपली किती पाहिजे. कारण आपण एखादा सरकारी अधिकारी म्हणून पुढच्याला पत्र दिलं आणि पुढच्यानं आपण चुकीचे काना, मात्रा, वेलांटी, उकार त्याच्यावरती टाकले तर पुढचं आपल्याला हसणार आहे नक्कीच. काय एवढा मोठा अधिकारी आणि त्याला भाषा कळत नाही, कुठला काना कुठं द्यायचा, षटकोनाचा वापरायचा का शहामार्गाचा वापरायचा हा कळत नाही याला. त्यामुळं आपल्याला भाषा हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. आता बघा, आता मी सांगितलं की आपली मातृभाषा ही मराठी आहे. आता आपल्याला 3 प्रकारच्या भाषेमध्ये वर्गीकरण करायचे मराठीचंच. एक म्हणजे मराठी ही आपली मातृभाषा आहे, दुसरी मराठी ही आपली बोलीभाषासुद्धा आहे, आणि तिसरी मराठी ही आपली प्रमाणभाषासुद्धा आहे. आता बघू, मातृभाषा, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा कशी. तर मातृभाषा म्हणजे काय? आपल्या घरामध्ये आई शिकवते, आपल्याला आई बोलत असते, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, मामा आपल्याबरोबर बोलतात, आपल्याला शिकवतात, हाताला बोटाला धरून शिकवतात. हां, याला हे म्हण. मग आपण जे घरातून जी भाषा आपल्या घरात बोलली जाणारी परिसर भाषा म्हणजे मातृभाषा होय, तीच आपली बोलीभाषा असते. बालपणापासून आई, वडील, आजी, आजोबा, शेजारी यांचे बोलणे आपल्या कानावर पडत असते. अनेक शब्द, वाक्य आपण ऐकतो. आजूबाजूच्या जगाची ओळख आपण काय करतो? मातृभाषेतून आपल्याला होत असते. लहान मूल हजारो शब्दातून या जगाची ओळख करून घेतं. आईच्या सहवासातून, आईच्या शब्दोच्चारातून, तिने म्हटलेल्या गाण्यातून, संस्कारातून मुलाची जडणघडण होते. या अर्थाने मातृभाषा आणि बालपण यांचे नाते महत्त्वपूर्ण आहे. हे नाते हळूवार आहे, कोमल आहे, तसेच विचार, भावना, कल्पना यांचे भरण पोषण करणारे आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. लहानपणापासून मराठी आपल्या मातृभाषेचे संस्कार आपल्या कानावर, मनावर होत असतात. तर बघा, आता आपल्याला आपली मराठी भाषा मी काय सांगितलंय, आपली मातृभाषाही आहे, आपली बोलीभाषाही आहे आणि आपली प्रमाणभाषाही आहे. तेच बघायचं आहे आपल्याला कशी आहे ते. तर आता सांगितलं की मातृभाषा म्हणजे काय? घरामध्ये बोलतो, हे करतो आपण, आपल्या घरामध्ये बोलली जाते, आई, वडील, आजी, आजोबा बोलतात, म्हणून आपण त्या मराठीला मातृभाषा म्हणलं.
तिलाच बोलीभाषा का म्हटलं? तर काय आहे की प्रमाण भाषेमध्ये आणि बोलीभाषेमध्ये फरक असतो थोडा. म्हणजे बोलीभाषेमध्ये आपण काय करू शकतो, एखादा शब्द वेगळ्या उच्चाराने वेगळ्या अर्थाने आपण लिहितो, पण प्रमाण भाषेमध्ये ठरलेलं असतं की शब्द कसा लिहायचा, त्या शब्दाला वेलांटी कुठली द्यायची, त्या शब्दाचा उच्चार कसा करायचा. आपण बोलीभाषेमध्ये मात्र न नळाच्याला न बाणाचा असाही उच्चार करून जातो कुठल्या भाषेमध्ये, त्याची ट्युनिंग वेगळी असू शकते. पण प्रमाण भाषेमध्ये मात्र ट्युनिंग वेगळी करता येत नाही. नाही हा शब्द नाही हा असाच लिहावा लागतो, त्याला न नळाचा ह्यापासूनच तो सुरुवात व्हायला पाहिजे, न बाणाच्या पासून नाही असा म्हणू शकत नाही. त्यामुळे बोलीभाषा आणि प्रमाण भाषेमध्ये हा मूलभूत फरक असतो. तर बघा, महाराष्ट्रात मराठी या मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. महाराष्ट्रातील हजारो खेड्यामधून शहरामधून मराठी भाषा बोलली जाते. महाराष्ट्राची आणि मराठीची परंपरा समृद्ध आहे. शेतकरी, कामकरी, व्यावसायिक बांधवांनी ही परंपरा समृद्ध केलेली आहे. सगळेच लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतात. पण भाग परत्वे, प्रदेश परत्वे त्याच्यामध्ये वेगवेगळे काय असू शकतात, बदल असू शकतो, आणि त्यामुळेच त्याला आपण बोलीभाषा, जसं जसं डोंगराळ भागाकडे जाईल तसं तसं वेगळ्या भाषेचा उच्चार येईल आपल्याला, जसं जसं पठाराकडे जाईल तसं तसं वेगळ्या भाषेचा उच्चार होईल, ह्या भागातून त्या भागाकडे गेलो तसं तसा वेगवेगळ्या भाषेचा उच्चार होईल, असं असू शकतं. हा बोलीभाषेचा भाग झाला. पण प्रमाण भाषेमध्ये आपल्याला तसा फरक करता येत नाही. मराठी प्रमाण भाषा म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सेम, तुम्ही मुंबईतही बोला तीच बोलावी लागणार प्रमाण भाषा. पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये जी लिहिणारी असते ती भाषा प्रमाण भाषा म्हणतो आपण, किंवा शासकीय कार्यालयामध्ये वापरणारी भाषा ही प्रमाण भाषा असते. तुम्ही मुंबईच्याही शासकीय कार्यालयात बघा तीच भाषा भेटणार, किंवा इकडं सोलापूरच्या शासकीय कार्यालयात जावा तीच प्रमाण भाषा भेटतात. पण मुंबईमध्ये बोलताना वेगळा उच्चार आपण करू शकाल, सोलापूरमध्ये जाताना आपले वेगवेगळे उच्चार, वेगवेगळे ट्युनिंग आपल्याला त्याच्यामधून बाहेर पडताना दिसतील बोलीभाषेचे. तर बघा, मातृभाषा मराठी व मराठी भाषेचे व्याकरण हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. आता मराठीवर प्रभुत्व मिळवणे, बिनचूक वाक्यरचना करणे, डोळसपणाने भाषेचा उपयोग करणे हे आवश्यक आहे. तसेच विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासात मराठी विषयाचा अभ्यास, मराठी वाङ्मयाचाही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपल्याला आता बघा मराठी भाषेवरती प्रभुत्व मिळवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. कारण आपल्याला आता प्रमाण भाषा शिकायची. का शिकायची? तर आपण अधिकारी होणार आहेत आणि आपण आपल्या वरिष्ठांना किंवा सामान्य जनतेला उद्देशून काही पत्रव्यवहार करणार आहे आणि त्या पत्रातून, त्या लिखितातून आपण भाषा बाहेर देणार आहे. आणि त्यावेळेस आपली भाषा कशी पाहिजे? एकदम शुद्ध पाहिजे, व्याकरणाला धरून पाहिजे. काना, मात्रा, वेलांटी, उकार हे आपले एकदम बरोबर पाहिजे. उच्चार स्थानानुसार आपण तिथं काय वापरलेले असायला पाहिजे, स्वर वापरलेले असायला पाहिजे, व्यंजन वापरलेले असायला पाहिजे, म्हणजे वर्ण किंवा अक्षर ही वापरलेली असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा डोळसपणाने अभ्यास करायचा आहे ह्या मराठी भाषेचा, एकदम उघड्या डोळ्यांनी. म्हणजे कुठं शा वर्गाचा वापरला आहे आणि कुठं षटकोनाचा वापरला आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. आशीर्वाद हा शब्द लिहिला आहे तर कुठं शला पहिली वेलांटी का, कुठं दुसरी वेलांटी का, कुठल्या वर रफार आहे, आणि द लिहिलंय का ध लिहिलंय हे आपल्याला लगेच तिथं कळालं पाहिजे. आणि बिनचूक वाक्यरचना आपल्याला करता आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आता व्याकरणाचा अभ्यास डोळसपणाने करायचा आहे. आता आपली मराठी भाषा जी आहे हिला अभिजात भाषेचा दर्जा नाही अजूनही, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा जरी दर्जा नसला तरी आपली भाषा ही फार पूर्वीपासून आलेली आहे. ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या काळाच्या आधीपासून ही भाषा आहे. त्या मराठीविषयी बघा काय आहे, तर मराठीतील पहिल्या शिलालेखाचा मान, आद्य मराठी शिलालेखाचा मान केशीदेव शिलाहार याच्या अक्षी जिल्हा रायगड येथील शिलालेखास द्यावा लागेल.
9 ओळींचा हा लेख सापडलेला आहे. त्याची तारीख श गो तुळपुळे यांच्या मते शके 934 आहे. पण डॉक्टर मिराशी हे जे शिलालेख वाचणारे असतात, आर्किओलॉजिस्ट आपण त्याला म्हणतो, पुरातत्व शास्त्रज्ञ, तर ह्यांच्या मते काय, डॉक्टर मिराशी यांच्या मते हे अक्षीचा शिलालेख हा पहिल्या केशीदेवाच्या काळातला नाही, तर हा दुसऱ्या केशीदेवाच्या काळातला आहे आणि त्याचा काळ शके 1131 असं मानतात. शक संवत, वेगवेगळे संवत आहेत, शक संवत, विक्रम संवत, पण आता आपण जे वापरतो तो इसवी सन संवत आहे, येशू ख्रिस्ताच्या ह्याच्यापासून 1, 2, 3 असे वेगवेगळे संवत आहेत. तर आपल्याला हे शिलाहार राजघराणा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, हे शिलाहार राजांनी राज्य केलेलं आहे. कोल्हापूर असेल, त्यानंतर कोकण असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये शिलाहार घराण्यांनी राज्य केलेले आहे, जे राष्ट्रकूट यांच्या समकालीन होते. राष्ट्रकूटांनंतर त्यांना, किंवा काही जण म्हणतात की हे राष्ट्रकूटांचे मांडलिक होते, त्यांच्या काळामध्ये यांना हे राज्य केलेलं आहे. ह्या शिलाहार घराण्याचा हे केशदेव, पहिला केशदेव, दुसरा केशदेव हे राज्य आहे. आता हे मोरा वाळंबे ह्या पुस्तकामध्ये हे अद्ययावत केलेलं आहे. पहिलं हे काय म्हणत होते की श्रावण पेळगोळ इथं गोमटेश्वराचं जे मूर्ती आहे त्याच्या खाली जो कोरलेला आहे श्री चामुंडराये करवे येले, हे मराठीतला पहिला शिलालेख आहे असं लिहिलेलं होतं, पण आता हे त्यांना चेंज करून दिलेलं आहे आपल्याला. तर त्यांना बघा आता, तर तसं असल्यास काय म्हटलेलं आहे, सोलापूरचं आता ही कुडल हे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, तिथला एक शिलालेख आहे 940चा, शके 940चा शक संवतानुसार, तर तो पहिला असा मानला जाईल जर इथं वाद निर्माण झाला. हा 934च्या ऐवजी 1131चा आहे, तर कुडलचा. तर हे कुठं आहे, अभिजात भाषाला दर्जा देण्याचं जी समिती नेमलेली होती, रंगनाथ पठारे समिती, मराठी भाषेला अभिजात भाषा देणे, त्या समितीच्या अहवालामधले हे ह्यांना घेतलेलं आहे मोरा वाळंबेने आता. तर अभिजात भाषा बी आपल्याला बघायची नेमकी काय असते ती. तर बघा आता पुढचं काय, तर मराठी वाङ्मय म्हणजे साहित्य. ह्या साहित्याला प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. लिखित वाङ्मयाबरोबरच लोकवाङ्मयाचीही परंपरा आहे. आपल्याला माहिती आहे संतांनी साहित्य लिहून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आहे आपल्याला, श्री ज्ञानेश्वरी म्हणतो, अमृतानुभव लिहून ठेवलेला आहे, भावार्थ दीपिका लिहून ठेवलेला आहे. तर ही ज्ञानेश्वर माऊलींनी ही वाङ्मय साहित्य आपल्याला लिहून ठेवलेलं आहे, हे लिखित आहे. ह्या संतांनी लिहून ठेवलेले, एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, हेमाडपंतांनी लिहून ठेवलेलं आहे साहित्य, असं लिखित साहित्य आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये महानुभाव पंथांचं साहित्य आपल्याकडं भरपूर आहे. तर ह्या लिखित वाङ्मयाबरोबर, लिखित साहित्याबरोबरच लोकवाङ्मय म्हणजे काय, तोंडाने पुढी होत गेलेलं, म्हणजे जात्यावरची गाणी, ही आपण जात्यावर दळताना बाया म्हणायच्या ती गाणी, ही काय झाली, वाङ्मयाची झाली. तर अशी ही परंपरा मराठी भाषेला काय आहे, प्रदीर्घ परंपरा लागलेली आहे. तर बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी एक आपल्याला प्रतिज्ञा केलेली होती की मराठी भाषेला मी एवढं उच्च दर्जा, ही मराठी भाषा एवढी सुंदर अशी भाषा आहे, लोकांची भाषा आहे, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा आहे. तर त्या मराठी भाषेला त्यांना असं एक भूषण दिलेलं आहे बघा, माझा मराठाची बोलू कौतिके, की काय कौतिक मी त्या मराठी भाषेचं सांगू, की अमृतालाही ती जिंकल, परी अमृता तेही पैजेशी जिंके, ऐसी अक्षरांची रसिके मिळविन. मी अशी अक्षरं लिहीन की त्या अक्षरांना अमृतालाही जिंकलं पाहिजे, अशी मराठी भाषा आहे माझी. आणि त्या मराठी भाषेमध्ये ही ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञा केलेली आहे. आणि ती ज्ञानेश्वरी लिहून, म्हणजे गीतेवरती, श्रीमद भगवद्गीतेवरती टीका लिहून त्यांना ती प्रतिज्ञा त्यांना पूर्ण केलेली आहे असं आपण म्हणू. तर बघा, आपल्या आज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये विवेक सिंधू हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. आद्य कवी मुकुंदराज यांचा हा ग्रंथ आहे आणि हा मराठीतील प्राचीनतम ग्रंथ म्हणून गणला जातो. मुकुंदराजाची समाधी आहे मराठवाड्यातील अंबेजोगाई येथे. तर त्या आद्य कवी मुकुंदराजांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे मराठीमधलं साहित्य आहे. त्यानंतर श्री ज्ञानदेवी अमृतानुभव हे ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहेत आपल्याला. त्यानंतर लीळाचरित्र हा आद्य
म्हणजे 1 नंबरचा सुरुवातीचा गद्य ग्रंथ लिहिणारे महिम भट हेही प्रसिद्ध ग्रंथकार आहेत. ह्या महिम भटांनी लीळाचरित्र हा ग्रंथ काय केलेला आहे, लिहिलेला आहे. तर बघा आता मराठी ही आपली मातृभाषा आहे. तर मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. मराठीतून बोलणे, मराठीतून पत्रव्यवहार करणे, मराठीतून व्यवहार करण्याचा आग्रह धरणे, मराठी वृत्तपत्रे, मराठी ग्रंथ, कथा, कादंबऱ्या वाचणे, मराठीतून शिक्षण घेणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आता नवीन फॅड आलेलं आहे बघा इंग्लिश मिडियमचं. तर बघा आपण आपल्या घरामध्ये आपल्या बालकाला पहिले 5 वर्ष 6 वर्ष आपण मराठीतून बोलत असतो आणि त्याचं विचार भावविश्व हे मराठीतून सुरू झालेलं असतं आणि अचानकपणे आपण त्याला इंग्रजी माध्यमामध्ये टाकतो. त्याचं कन्फ्युजन होतं सगळंच. त्यामुळं मराठी माध्यमातून शिक्षण घेणे हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या मुलाला आपल्या पाल्याला मराठी भाषेमध्ये घालणे, मराठीतून शिक्षण देणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपली मराठी भाषा आपण व्यवस्थित शिकलो की मग आपल्याला इतर भाषा शिकण्याला बंधन नाहीत. आपण कितीही भाषा शिकू शकतो. आपण आपल्या इतिहासामध्ये असे बरेच लोक होऊन गेलेले आहेत की त्यांना वेगवेगळ्या भरपूर भाषा शिकलेल्या आहेत. पण आपली मातृभाषा आपल्याला व्यवस्थित आधी जमली पाहिजे आणि त्यानंतरच आपण इतर भाषांचा शिकलं पाहिजे. आपल्या कुसुमाग्रज आहेत विष्णू वामन शिरवाडकर, त्यांनी म्हटलेलंच आहे कवितेमध्ये की परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा. म्हणजे तुम्ही दुसऱ्या भाषेत पारंगत व्हा, ज्ञान साधना करा, पण आपली मातृभाषा ही आपण विसरली नाही पाहिजे. मातृभाषेतून मराठी माध्यमातून शिक्षण घेणं हे आपलं कर्तव्य आहे. तर बघा महाराष्ट्राची राजभाषा ही कोणती आहे, मराठी आहे. आणि जागतिक मराठी भाषा दिन हा जो आहे तो जागतिक मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला आपण साजरा करतो. जागतिक बरं का, जागतिक मराठी भाषा ह्या शब्दाला फार महत्त्व आहे. जागतिक मराठी भाषा दिन हा कधी साजरा केला जातो, 27 फेब्रुवारी. हा कोणाचा आहे, ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आता हे कुसुमाग्रज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असलेले हे कवी आहेत. त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांचाच जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा काय केला जातो, जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण काय करतो, साजरा करतो. तर बघा जसं सांगितलं की मराठी भाषेला लिखित वाङ्मयाबरोबरच लोकवाङ्मयाचीही म्हणजे जात्यावरची गाणी असतील, अंगाई गीतं वगैरे असली ही परंपरा आहे. महानुभाव पंथ आहे. त्या पंथातील प्रसिद्ध संतांनी हे मराठीमध्ये साहित्य लिहून ठेवलेलं आहे. संत साहित्य ज्ञानेश्वर माऊली असेल, एकनाथ महाराज असतील भारुड, यांना हेमाड पंथ झालेले आहेत आपल्याकडं. त्या हेमाड पंथांनी असं वेगवेगळं साहित्य आपल्याला लिहून ठेवलेलं आहे. तर हे मराठी भाषेमध्ये सर्व साहित्य आपल्याला आहे. आता बघा की मग असे मी सांगितलं की भाषेचं स्वरूप मराठी ही तीनही ह्याच्यामध्ये गणतो आपण. कोणती, मातृभाषा आपल्या घरात बोलली जाणार, बोली भाषा आपण आपल्या घरात बोलतो, पण भाग परत्वे प्रदेश परत्वे काय होतं त्याच्यामध्ये जरा थोडं व्हेरिएशन येतं, चेंज येतो, थोडा काय होतो बदल जाणवतो आपल्याला. मग त्यालाच आपण काय म्हणतो, बोली भाषा म्हणतो. मातृभाषा, बोली भाषा. आता बघा आपल्याकडं मातृभाषा आपली मराठी आहे, बोली भाषा वेगवेगळी असू शकते. कोण वराडीमध्ये बोलतं, कोण अहिराणीमध्ये बोलतं, जरा काय होतो त्या भाषेमध्ये थोडा फरक जाणवतो. कोण कोकणीमध्ये बोलतं, कोण मालवणी भाषेमध्ये बोलतं, असा काय होतो त्याच्यामध्ये थोडा फरक जाणवतो. तर ती बोली भाषा झाली आपली. मातृभाषा म्हणजे घरात बोलली जाणारी, बोली भाषा म्हणजे स्वतःच्या प्रदेशात बोलली जाणारी, लवचिक परिवर्तनशील असते, लवचिक असते. आणि प्रमाण भाषा म्हणजे
आताच सांगितलं की कार्यालयीन कामासाठी मुंबईमध्येही तुम्ही कार्यालयामध्ये वापरा, तीच भाषा भेटणार तुम्हाला. इकडं गडचिरोलीकडल्या कार्यालयात जावा, तुम्हाला तीच भाषा. प्रमाण भाषा कार्यालयीन कामासाठी नियमव्यवस्था काटेकोर असते, स्थिर आणि स्थितिशील असते. काटेकोर नियमानं बनलेली व्याकरण त्याच्यासाठीच आपल्याला शिकायचं आहे, हे नियमव्यवस्था शिकायची. आणि ही प्रमाण भाषाच आपल्याला काय करायची ह्या ठिकाणी शिकायची आहे आपल्याला, प्रमाण भाषा. तर बघा आता आपल्याला मराठीविषयी त्यांना काय सांगितलेलं आहे. मराठी भाषा आपण बिनचूक बोलणे आवश्यक आहे, तसेच मराठीतून बिनचूक लिहिताही आले पाहिजे आपल्याला. शास्त्रीय ग्रंथ, वैचारिक वाङ्मय, शासकीय पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, सभा संमेलने, व्याख्याने, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी ठिकाणी जी मराठी भाषा सामान्यपणे वापरली जाते ती प्रमाण भाषा असते. प्रमाण भाषा म्हणजे शासनामध्ये, वृत्तपत्रामध्ये किंवा दूरचित्रवाणी, दूरदर्शन ह्याच्यावरती जी आपल्याला दिसते ती भाषा म्हणजे कुठली असते? प्रमाण भाषा असते. आपण म्हणतो तिला प्रमाण भाषा. कारण आपल्याला माहिती आहे वृत्तपत्र प्रमाण भाषेतच लिहावं लागेल, आपल्याला इतर भाषेमध्ये लिहून जमणार नाही. कारण काय आहे आपल्याला की वृत्तपत्र समजा मुंबईहून प्रसिद्ध झालं तर ते वृत्तपत्र प्रमाण भाषेमध्ये लिहिल्यामुळं आणि ती प्रमाण भाषा आपण शिकलेली असल्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण ते काय करू शकतो? वाचू शकतो. पण प्रमाण वृत्तपत्र लिहिलं अहिराणी भाषेत, अख्ख्या महाराष्ट्रात ते वाचता येईल का? नाही. त्या बोलीभाषेमध्ये फरक असणार आहे. म्हणून आपल्याला वृत्तपत्र, सभा संमेलने, व्याख्याने, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी ठिकाणी जी भाषा सामान्यपणे बोलली जाते तिला प्रमाण भाषा म्हटलं जातं. मराठी मातृभाषा असलेले आपले बांधव मराठीची कोणती तरी बोली बोलतच असतात. आता बघा आदिवासी किंवा डोंगराळ भागात बोलली जाणारी मराठीची बोली खूप वेगळी असते. त्या सर्व मराठी भाषेच्याच बोली येतात आपल्याला आणि आपल्याला त्या बोलीभाषा बघायच्यात. ह्या बोलीभाषा ही प्रमाण भाषा इतक्याच महत्त्वाच्या आहेत, त्यांना काय कमी लेखायचं नाही. ह्या प्रमाण भाषा इतक्याच महत्त्वाच्या आहेत कारण त्या कोणाच्या ना कोणाच्या मातृभाषा असणार आहेत. प्रमाण भाषा फक्त कशासाठी? तर शासनामध्ये वापरण्यासाठी, पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये वापरण्यासाठी, सर्वांना कळण्यासाठी ती प्रमाण भाषा असते. पण बोलीभाषा ही तेवढीच महत्त्वाची कारण ती कोणाची ना कोणाची मातृभाषा असणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता काही बोलीभाषा आपण इथे घेतलेल्या आहेत. बघा मालवणी सिंधुदुर्गच्या भागामध्ये बोलली जाते, सिंधुदुर्ग कोकणामध्ये, सिंधुदुर्ग एकदम खाली तळ कोकणात आपण त्याला म्हणतो मालवणी भाषा बोलली जाते. अहिराणी भाषा कुठं? धुळे, नंदुरबार, जळगाव हा जो खानदेशाचा भाग आहे आणि काही भाग नाशिकचा वरचा भाग, इथं अहिराणी भाषा ही बोलली जाते आपल्याला. आगरी भाषा म्हणजे कोळी बांधवाची असेल, कुठं? पालघर, ठाणे, मुंबई म्हणजे कोकणामध्ये, पण वरचा कोकण सिंधुदुर्गाच्या वरचा, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हा जो प्रदेश आहे इथं काय होती? आगरी भाषा ही बोलीभाषा बोलली जाते. तावडी कुठली? जळगाव जिल्ह्यामध्ये हे पाचोरा, जामनेर हे जे डोंगर रांगाचे प्रदेश आहेत तावडी. भिल्ल भाषेची ही एक वेगळी बोलीभाषा आहे भिल्लांची. त्या अजिंठा डोंगर रांगामध्ये ही तावडी भाषा बोलली जाते. चंदगड हा कोल्हापूर जिल्ह्यातला एक खालचा तळकोकणाकडला एक तालुका आहे, खालचा तालुका जास्त पावसाचा. तर तिथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही चंदगड तालुक्यामध्ये ही चंदगडी भाषा बोलली जाते. वऱ्हाडी भाषा, वऱ्हाड प्रांत विदर्भामधला, कुठला? अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम इकडला सोडून कुठला सोडायचा? गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा जो भाग आहे तो भाग सोडून चंद्रपूरचा आहे, तिथं काय केली जाते? वऱ्हाडी भाषा बोलली जाते. त्यानंतर झाडी, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथं ही झाडी बोली भाषा बोलली जाते. गोंडी ते गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल तिकडं गोंडी भाषा थोड्याफार प्रमाणात तिकडं सापडली जाते. ही गोंडी भाषा फार मोठी आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच बोलतात असं नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, छत्तीसगड इकडं ही गोंडी भाषा बोलली जाते. भिल्ली भाषा ही भिल्लांची आहे. भिल्ल ह्या आदिवासी जमातीची ही भाषा आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठलं? हे नाशिक वगैरे त्याचा वरचा भाग असेल, दादरा नगर हवेली, गुजरात ही ह्या भागामध्ये, मध्य प्रदेशचा काही भाग, राजस्थान ही असे इकडं भिल्ली भाषा बोलली जाते. तर ह्या अशा भाषा आपल्याला बोलली जाते, ह्या महाराष्ट्रातल्या बोलीभाषा आहेत. आणि याच्यावरती प्रश्न विचारलेला होता एकदा. अहिराणी भाषा कुठं बोलली जाते आपल्याला? तर खानदेशामध्ये. खानदेश म्हणजे कुठला? धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकचा काही थोडाफार वरचा भाग आहे
तिथं काय केली जाते, अहिराणी ही भाषा काय केली जाते, बोलली जाते. आता बघा, आता आपली भाषा आपली लिपी हे फार महत्त्वाचं आहे. की आता आपण काय म्हटलेलं आहे की आपली भाषा ही मराठी भाषा आहे आणि ह्या मराठी भाषेमधून आपण काय करत असतो, संवाद साधत असतो आणि तो संवाद साधतो. मग आपण कायमच काय करतो, मनात आलेले विचार काय लगेच बोलून दाखवतो का? नाही दाखवत. तर समजा माझ्या मनात इथं एकटा बसलो आहे आणि इथं विचार आला आणि मला बोलायला कोणच नाही, तर आपल्याला काय करावे लागते, ते विचार लिहून ठेवावे लागते आणि लिहिण्यासाठी आपल्याला लिपीची गरज असते आणि त्या लिपीचा शोध लागल्यामुळेच आपल्याला लेखन शक्य झालेलं आहे, हे आपण बघितलं आहे. तर ही आपली जी लिपी आहे, जी लिहितो म्हणजे आपण वेगवेगळे अक्षर लिहितो. तर लिपी म्हणजे काय, तर आपण जे आवाज काढतो, क हा एक आवाज आहे, हा एक ध्वनी आहे आणि त्या ध्वनीला आपण एखादं चिन्ह देतो. तर ते चिन्ह आपण जे लिहितो, गोल काढतो कधी. आता बघा, मला काय करायचं, क लिहायचंय समजा, क असं क. तर मी काय केलं, असा एक गोल काढला, अशी एक उभी रेष मांडली, असा एक गोल काढला आणि असं एक लिहिलं, शिरोरेख दिली, क. तर हा क हा जो ध्वनी आहे तो मी चिन्हानं दाखवला. चिन्हानं दाखवला म्हणजे तो काय केला, मी लिपिबद्ध केला. त्याला आपण काय म्हणतो, लिपिबद्ध. तर बघा काय म्हणतो, आपल्या मनातील विचार आपण बोलून दाखवतो, तसेच लिहूनही दाखवतो. लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन शक्य झालंय. त्यामुळेच महान ग्रंथ वाचणे आज आपल्याला शक्य होत आहे. कारण पहिल्या लोकांच्या मनामध्ये विचार आले, त्यांना ते लिपिबद्ध करून लिहून ठेवले आणि लिहून ठेवल्यामुळेच त्यांचे विचार आपल्याला वाचणं आज शक्य झालेलं आहे. नाहीतर आपल्याला काय वाचता आलं नसतं. तर आपली मराठी भाषा आहे आणि ती भाषा लिहिण्यासाठी आपण जी लिपी वापरतो त्या लिपीला देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. त्या लिपीला काय म्हणतो आपण, देवनागरी लिपी. देवनागरी लिपी, तिलाच बाळबोध लिपीच म्हणतात. देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी एकच. देवनागरी लिपीलाच कुठली लिपी म्हणतो आपण, बाळबोध लिपी असेही म्हणतात. मराठी बरोबरच ज्या इतर भाषा आहेत, कोणत्या, संस्कृत असेल, हिंदी असेल, कोकणी असेल, नेपाळी, संताळी, सिंधी आणि काही प्रमाणात गुजराती, बंगाली हीची पण लिपी काय म्हणतात, देवनागरीच लिपी आहे. मुख्यतः मेन करून संस्कृत हिची लिपी कोणती आहे, देवनागरी लिपी आहे. आणि तीच लिपी कुठली आहे, आपली मराठीची आहे. कारण संस्कृतपासूनच मराठी तयार झाली असं म्हटलं जातं. तर बघा, तर आपली जी लिपी आहे ती लिपी कोणती आहे, देवनागरी लिपी. आणि ती लिपी कशी बनलेली आहे, आताच मी सांगितलं. ही अशा उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा वेगवेगळ्या चिन्हानं, अशा वेगवेगळ्या रेषानं ही काय केलेली आहे, लिपी बनलेली आहे. तर आपली देवनागरी लिपी कशी बनलेली आहे बघा, उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे. लिहिणाऱ्याच्या डावीकडून बघा, ही डावी बाजू, ही उजवी बाजू, अशी डावीकडून उजवीकडे तिचं लेखन होतं. हे फार महत्त्वाचं आहे. प्रश्न विचारलेला आहे आपल्याला प्रत्येक ह्याच्यावरती, ही लिहिणाऱ्याच्या कोणत्या बाजूकडून कुठं देवनागरी लिपीचं लेखन होतं. तर डावीकडून उजवीकडे लेखन होतं. आपण ओळ लिहितो, तिचा प्रारंभ कुठं होतो, हे डावीकडं होतो आणि शेवट उजवीकडं होतं. परत दुसरी ओळ त्याच्या खाली लिहितो, डावीकडूनच चालू करतो. एक ओळ लिहून झाली की दुसरी ओळ आपण त्या ओळीच्या खाली लिहितो. शब्द लिहून झाला की त्याच्यावरती शिरोरेख देण्याची आपली काय आहे, पद्धत आहे, परंपरा आहे. ही शिरोरेख काय काय जण देत नाहीत बघा, नुसतेच असे चिन्ह काढतात. तर ते एकदम चुकीच्या पद्धतीचं लेखन आहे. आपलं शिरोरेख आपण द्यायला पाहिजे, कारण ती देवनागरी लिपीची आणि आपल्या प्रमाण भाषेची पद्धत आहे. आता बघा, आपली जी लिपी आहे ती जवळपास आदर्श लिपी आहे असं म्हणतो. तर आदर्श लिपी कशाला म्हणायचं, ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखवला जातो आणि कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, त्या लिपीला आपण काय म्हणतो, आदर्श लिपी म्हणतो. म्हणजे काय, तर ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी, म्हणजे मी अ म्हणलं की काय केलं पाहिजे, मी अला चिन्ह दिलं पाहिजे. अ म्हणलं की काय, अला चिन्ह मी काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे.
बघा अ असं म्हणलं मी, तर अ म्हणलं की अ ला चिन्ह, ब म्हणलं की ब ला चिन्ह, क म्हणलं की क ला चिन्ह, असा जो प्रत्येक ध्वनी बाहेर पडतो तो ध्वनी स्वतंत्र चिन्हाने लिहितो. आणि कोणताही वर्ण लिहिला, आता हे वर्ण आहेत अ ब क, हे वर्ण लिहिला तर त्या वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसले पाहिजेत, त्या लिपीला आपण काय म्हटलं पाहिजे, आदर्श लिपी पाहिजे म्हटलं पाहिजे. म्हणजे आता बघा अ लिहिलंय आणि मी इथं आता हे चिन्ह लिहिलं आणि ह्या चिन्हाला वाचायला गेलो, मी अ ला अच वाचलं पाहिजे, एकापेक्षा जास्त ध्वनी ह्याच्यातून बाहेर पडले नाही पाहिजे. मी अ ला ॲ म्हटलं नाही पाहिजे, ॲ म्हणजे वेगळा ध्वनी झाला. म्हणजे कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, एकच ध्वनी असतो त्या वर्णाला, त्याला आदर्श. मग त्या दृष्टीने पाहता इतर लिपीपेक्षा आपली जी देवनागरी लिपी आहे ही पुष्कळशी पूर्ण आहे. पुष्कळशी पूर्ण म्हणण्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये ई आणि उ हे अपवाद आहेत. कारण हे ई हे चिन्ह आहे, हे ऱ्हस्व आणि ह्याचा दीर्घ लिहायचा म्हटलं की असं लिहिलं जातं आणि ह्याचा दीर्घ लिहायचा म्हणलं की असं. दोन्ही चिन्ह दिसायला वेगळे आहेत पण उच्चार मात्र त्याच्यामधून एकच बाहेर पडतात. असं हे बघा दीर्घ उच्चार दाखवण्याची हे दोन जर आपण सोडले अपवाद ई आणि उ, बघा ई ह्याला पण ईच म्हणायचं, उ ह्याला पण उच म्हणतो, पण हे आहे ऱ्हस्व, हे आहे दीर्घ. दीर्घ म्हणजे जरा जास्त वेळ उच्चार, लांबट उच्चार. असा हा काय ह्याच्यामध्ये थोडा ड्रॉबॅक आहे. आणि दुसरं म्हणजे काय, हे च असल, छ असल, ज असल, झ असल, ही च ची जी माला आहे का हे जरा दोन वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारतो आपण. च ला च पण म्हणतो म्हणजे अयुक्त उच्चार, आणि च पण म्हणतो म्हणजे ये शेवटी येची छटा असणारा उच्चार. छ, छ, ज, ज, झ, झ असं असा दोन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या तऱ्हाने हा आपण उच्चार करतो. आणि एवढेच दोष आहेत, हे दोन दोष सोडले तर आपल्यामध्ये सगळ्या ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत आणि त्याच्यामुळं आपली पुष्कळशी ही आदर्श लिपी आपण म्हणू शकतो. एवढी आदर्श नाही आपली, इथं दोन अपवाद आलेत, काहीच जर अपवाद नसते का मग मात्र म्हटलं असतं आपली काय आहे आदर्श लिपी. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखवला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात त्याला आपण काय म्हणतो, आदर्श लिपी असं म्हणतो. आता ही देवनागरी लिपी आपल्याला व्यवस्थित जमली पाहिजे, आपली वर्णमाला व्यवस्थित आपण समजून घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये एकूण किती वर्ण आहेत हे आपण डोळसपणाने बघितलं पाहिजे. प्रत्येक वर्णाचं उच्चार, त्याचं उच्चार स्थान आणि तो उच्चार आपण व्यवस्थितरित्या केला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. बघा आता आपल्याला तेच शिकायचं आहे. आता बघा ही लिपी म्हणजे लिहिण्यासाठी वापरतो, लिंपणे, लिहिणे, सारवणे, त्याला लिपी, त्याच्यापासून हे आलेलं आहे. आणि अशा वेगवेगळ्या लिपी आहेत. मराठी ही देवनागरी, आपली मराठी भाषा आपण कुठल्या लिपीमध्ये लिहितो, देवनागरी लिपीमध्ये लिहितो. आता बघा भाषा आहे आपली मराठी, लिपी आपण त्याच्यासाठी लिहिण्यासाठी कोणती वापरतोय, देवनागरी. आपण मराठी शब्द आपण दुसऱ्या लिपीमध्ये लिहितो का, म्हणजे कसा बघा आता शक्य आहे दुसऱ्या लिपीमध्ये लिहिणं. म्हणजे बघा मराठी हा शब्द मी असा लिहिला, हे कुठल्या लिपीमध्ये लिहिला, देवनागरी लिपीमध्ये लिहिला. आणि हा मराठी इंग्रजी लिपीमध्ये लिहिला. मग आपण असा लिहितो का हे इंग्रजी लिपीमध्ये, असं नाही लिहित आपण. तर आपण कुठली लिपी वापरतो, तर आपण काय वापरतो, देवनागरी लिपी वापरतो, तिलाच बाळबोध लिपी असं म्हटलेलं आहे. तर वेगवेगळ्या लिप्या आहेत आपल्याकडं. तर ब्राह्मी लिपी बघा, ही एक प्रकारची लिपी आहे, ती सगळ्या लिपीची जननी म्हणतात. प्राचीन आणि ही महत्त्वाची लिपी आहे. डावीकडून म्हणजे आपली देवनागरी लिपी जशी लिहिली जाते डावीकडून उजवीकडे तशीच लिहिली जाते. मात्रात्मक लिपी ब्रह्मदेवानं निर्माण केलेली आहे अशी धारणा आहे. खारोष्टी लिपी ही मध्य आशिया वगैरे त्या कुशाण कालखंडात ही लिपी वापरली जायची. खारोष्टी लिपी म्हणजे कुशाण कालखंड म्हणजे कुठला, मौर्य साम्राज्य गेल्यानंतर हा पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये हा कालखंड होता कुशाणांचा. शक
कुशाण कालखंड. गांधारी लिपी म्हणतो. गांधार म्हणजे कंधार, आताच्या अफगाणिस्तानमध्ये आहे तिकडं, म्हणजे आशिया खंडामध्ये. उजवीकडून डावीकडे म्हणजे उलटी. आता आपली कुठं जाती? डावीकडून उजवीकडे. ती कुठं येत होती? उजवीकडून डावीकडे. ललित विस्तार या बौद्ध धर्माच्या म्हणजे जो बौद्ध ग्रंथ आहे ललित विस्तार, त्याच्यामध्ये ह्या खारोष्टी लिपीचा वापर केलेला आहे. आता मोडी लिपी. मोडी आपल्या मराठी लिहिण्यासाठी पहिली वापरायचो आपण, पण आता मराठी लिहिण्यासाठी कुठले वापरतो? देवनागरी वापरतो, मोडी वापरत नाही. पहिली म्हणजे कधी? मध्ययुगामध्ये. मध्ययुगामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, पेशव्यांच्या कालखंडामध्ये ही मोडी लिपी अक्षर मोडून दुमडून लिहिली जाते. हेमाद्री पंडितांनी शोध लावलेला आहे. आता हे हेमाद्री पंडित मी मगाशी 1-2 वेळा नाव घेतलेलं आहे. हे फार बहुआयामी असं व्यक्तित्व होतं. यादवांचा पंतप्रधान, जे यादव आपल्यामध्ये होते राजे, देवगिरीचे यादव, त्यांचे पंतप्रधान होते हे हेमाद्री पंडित. यांना शोध लावलेला आहे असं म्हटलं जातं. त्यांना बरंच लावलेलं आहे. हेमाडपंथी मंदिराची शैली पण त्यांचीच आहे. धावलिपी म्हणतात. शिवकाळ किंवा पेशवे काळात तिचा काय होता? वापर होता. आता बघा देवनागरी लिपी. आता ही आपण शिकलेलो आहे. मराठी भाषेची लिपी आहे आपली बाळबोध लिपी तिला म्हणतो. डावीकडून उजवीकडे लेखन करतो. शब्दावरती शिरोरेखा किंवा रेषा देण्याची पद्धत, एका पुढे एक शब्द लिहिले जातात. आता अभिजात भाषा. अभिजात म्हणजे काय? फार पूर्वीपासून, प्राचीन काळापासून, ओरिजिनल असं म्हणतो त्याला. प्राचीन काळी अस्तित्व असणारी, आताही तशीच आहे, प्राचीन काळापासून आतापर्यंत, तिला अभिजात भाषा म्हटलं जातं. तर आपल्याला मराठी भाषेला तो दर्जा अजून प्राप्त नाही. तो दर्जा देण्यासाठी आपण रंगनाथ पठारे समिती 10 जानेवारी 2012 रोजी स्थापन केलेली होती. त्यांना अहवालही दिलेले आहेत केंद्र शासनाला. तर ते घोषणा करत असतात अभिजात भाषा कोणती. आतापर्यंत 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला, आणि सगळे जी भाषा आहेत त्या सगळ्या दक्षिण भाषा आहेत. त्याच्यामधली एक संस्कृत सोडली तर. ती संस्कृत आपल्याला माहिती आहे अख्ख्या भारतामध्ये ही भाषा पूर्वी वापरली जायची, संस्कृत भाषा. तर बघा, एक तमिळ, संस्कृत. आता तमिळनाडूमध्ये तेलुगू आपल्याला माहीत आहे, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, इथं वापरली जाते. त्या भाषेलाही मिळालेलं आहे. कन्नड कर्नाटकमध्ये वापरली जाते. मल्याळम ही भाषा आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये केरळामध्ये वापरली जाते. आणि उडिया ही ओडिसामध्ये वापरली जाते. ह्या भाषांना अभिजात भाषांचा, ह्या 6 भाषांना अभिजात भाषांचा काय भेटलेला आहे? दर्जा भेटलेला आहे. तर तो कशावरती ठरला जातो अभिजात भाषेचा दर्जा? प्राचीनता, मौलिकता व सलगता, भाषिक वाङ्मयीन परंपरा, प्राचीन भाषा, आधुनिक रूप यांच्याशी सलग नातं असतं तिचं. म्हणजे प्राचीन काळापासून असणारी भाषा, सरळ तिला काय म्हणायचं? अभिजात भाषा म्हणतो. तर आता हे आपण भाषा कशी शिकतो हे फार महत्त्वाचं आहे. तर आपण बघा, घरामध्ये लहान मूल भाषा कशी शिकतं? तर लहान मूल काय करतं? लहानपणापासून अनेक शब्द त्याच्या कानावरती पडत असतात, वाक्य पडत असतात. ते ऐकतं आणि त्या शब्दाचं अनुकरण करून ते काय करायला लागतं? बोलायला लागतं. आणि तसंच हळूहळू मग एक अक्षर, एक शब्द, एक वाक्य असं बोलत बोलत भाषा आपण शिकली जाते. आणि त्याचे 5 टप्पे आहेत भाषा शिकण्याचे. भाषाविषयक कौशल्याच्या एवढ्या 5 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा काय केलं जातं? श्रवण, ऐकलं जातं. ऐकल्यानंतर हळूहळू संभाषण चालू होतं. त्यानंतर संभाषण म्हणजे एकमेकांमध्ये बोलणे. भाषण म्हणजे काय? पुढे एकानं उभा राहिले आणि पुढे श्रोते त्यांना सांगणे, हे संभाषण. श्रवण, संभाषण झाल्यानंतर भाषण, भाषण झाल्यानंतर वाचन, वाचन झाल्यानंतर शेवटी लेखन असतं. आधी आपल्याला वाचायला येतं आणि त्यानंतरच आपण काय करतो? लिहायला शिकतो. आणि त्याचं अनुकरण करत असतो. शब्द बघतो, तो कसा आहे तो लिहितो आपण, तो वाचतो आणि वाचल्यानंतर आपण काय करतो? लिहितो. तर कधी कधी ह्या 2 पायऱ्याची एकच पायरी केली जाते, म्हणजे हे 4च पायऱ्या असं म्हटलं जातं. आपल्याला प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यामध्ये उत्तर 5 दिलेलं आहे. तर भाषाविषयक कौशल्याच्या ह्या 5 पायऱ्या आहेत. श्रवण आहे, संभाषण आहे, भाषण आहे, वाचन आहे आणि लेखन आहे. तर असा हा मोरा वाळंबे ह्या पुस्तकामधला पहिलं प्रकरण आहे, पहिला चॅप्टर आहे, पहिलं प्रकरण आहे. आणि ह्या प्रकरणाचं आपल्याला अतिशय महत्त्वाचं असं प्रकरण आहे, कारण ह्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि ते आपण समजून सांगितलेलं आहे. तर अशीच ही मराठी व्याकरणाची सिरीज आपण कंटिन्यू
करणार आहोत.